नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना टीईटी 2026 ची द्यायची असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा शेवटपर्यंत बघा. मूलभूत एक प्रश्न बऱ्याच शिक्षकांकडनं आणि विद्यार्थ्यांकडनं येतोय की सर आम्हाला इंग्लिश ऐवजी हिंदी विषय या टीईटीच्या पेपरला देता येईल का? सर 100% देता येईल का? देता येईल कसं देता येईल? थोडक्यात मी तुम्हाला काही प्रूफ दाखवतो. ज्यांनी 2025 ला फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांना ही संधी होती. तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो, त्यांचं नोटिफिकेशन पण दाखवतो. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. कुणाला कशी निवड करता येते, निकष काय, फायदा काय मिळणार आहे बघूया आपण पुढे. आता त्यापैकी तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस आपण ओपन केल्या, लॉन्च केल्यात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड द्रोणा 9.0 ची बॅचेस, सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. त्या बॅचेसमध्ये तुम्हाला इथे 5000 प्लस विद्यार्थ्यांची निवड करून देणारे शिक्षक तुम्हाला इथे शिकवायला मिळणार आहे. पीडीएफ पीपीटी स्वरूपात नोट्स आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे, महारिव्हिजन सेशन आहे, 350 प्लस टेस्ट टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज इथे अवेलेबल असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक शनिवारी तुमच्यासाठी असणार आहे. ह्या अशा प्रकारच्या दोन्ही बॅचेस आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग फ्री, एका बॅचमध्ये विदाऊट बॅग आणि बुक किट आहे. तुम्ही दोघीपैकी कोणती बॅच घेऊ शकता. जुने विद्यार्थी असेल शिक्षक भरतीचे त्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांनी बॅच लगेच जॉईन करा. ॲपमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा की हे चारही पुस्तकं 2026च्या नवीन आवृत्तीसह अवेलेबल आहे. ॲमेझॉनवर अपडेट करा, घेऊ शकतात तुम्ही, किंवा आपल्या ॲपवरून जर घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट ऑफर असणार आहे. सो लगेच जॉईन करा. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा, सेपरेट विषयासहित सेपरेट बॅचेस पण तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, 2025 ला फॉर्म भरतानाचा मुद्दा आहे की पेपर 1-2 चा फॉर्म भरत असताना माध्यम ऑप्शन किती येतात. इथे माध्यम निवडायचं असतं पहिले. आता माध्यमचा तुमचा विषय सॉल्व्ह करतो मी. तुमचा माध्यम कोणतं निवडू शकतात, तुम्हाला असं काही नाही. तुमचं एज्युकेशन कोणत्या मीडियम मधून झालेलं आहे, 12वी, ग्रॅज्युएशन, डीएड, बीएड, असा काही मुद्दा नाही आहे. तुम्ही कोणताही माध्यम निवडू शकता, तुम्हाला चॉईस आहे. इथे ही पात्रता परीक्षा असल्यामुळे याचा विचार फायनल मेरिटमध्ये केला जात नाही. सो कोणताही माध्यम तुम्ही एक्झाम देऊ शकतात. जर माध्यम हे निवडलं तर मला शाळा भविष्यामध्ये ह्याच माध्यमाचे येतील का, असंही काही नाही. सो काळजी करू नका. ह्या पूर्ण प्रोसेसमधनं दोनदा मी गेलेलो आहे. दोनदा प्रोसेस पूर्ण उघडून पिलेला आहे. सो काळजी करू नका. कोणताही माध्यम तुम्ही घेऊ शकतात. आता पुढे जातो. माध्यम निवडल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही मराठी माध्यम जर निवडलं तर तुम्हाला जे लँग्वेजचे 2 पेपर आहेत, 2 लँग्वेजच्या भाषा घ्यायच्या. त्यामध्ये जी माध्यम घ्याल तेच तुम्हाला पहिली लँग्वेजची भाषा असते बघा, अशावर मराठी, आणि दुसरी तुम्हाला इंग्लिशच असणार. जर तुम्ही मराठी घेतली तर मराठी आणि इंग्लिशची पेरच तुम्हाला मिळणार आहे. माध्यम जर तुम्ही मराठी घेतलं तर सेम. तुम्ही जर इथे इंग्लिश माध्यम घेतलं तर तुम्हाला पेर कोणती असणार आहे, पेर असणार आहे इंग्लिश प्लस मराठी. बघा, इथे इंग्लिश इनबिल्ड येऊन जाते आणि तुम्हाला सेकंड भाषा मराठी, तुम्हाला एकच ऑप्शन मिळतो. जर तुम्ही मात्र इथे हिंदी घेतलं, परीक्षेचं माध्यम हिंदी घेतलं तर इनबिल्ड तुम्हाला हिंदी मिळणार आहे आणि इथे मात्र ऑप्शन तुम्हाला 2 मिळणार आहे, मराठी किंवा इंग्लिश. इथे तुम्हाला संधी स्किप करायची. ज्यांना वाटतं इंग्लिश स्किप करायचं त्यांनी भविष्यात फॉर्म भरताना लक्षात घ्या, माध्यम हिंदी घेतलं तर तुमचा इंग्लिश स्किप होणार आहे. तुम्हाला पहिली भाषा हिंदी आणि दुसरी मराठी घ्यायची. मग आता जर तुम्ही असा विचार करत असाल तर अभ्यासाला लागा हिंदी आणि मराठीच्या. ज्यांना इंग्लिश अवघड वाटतं, पण ज्यांना वाटतं की मला इंग्लिश ठेवायचं आहे, मग हरकत नाही. हिंदी इंग्लिश पण घेऊ शकता, मराठी इंग्लिश पण घेऊ शकता, इंग्लिश मराठी पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. माध्यमचा काही इश्यू नाही, पुढे मी सांगतो. जसं एखाद्याने उर्दू जर घेतलं तर उर्दूच्या विद्यार्थ्यांना फक्त एक महत्त्वाची अपडेट आहे की उर्दूच्या विद्यार्थ्यांना इथे पहिली भाषा पण उर्दू, बाकी दोघांपैकी एक तुम्ही घेऊ शकता. फक्त त्यांचं पुढचे जे नॉन लँग्वेजचे सब्जेक्ट्स आहे ना, ते तुम्हाला मात्र उर्दू इंग्लिशमध्येच असणार, लक्षात घ्या. फक्त उर्दूवाल्यांसाठी, बाकीच्या सगळ्यांना मराठी इंग्लिशमध्ये असणार आहे, लक्षात घ्या. पुढे मी घेऊन जातो तुम्हाला. मी बघा, एखाद्याने अदर भाषा घेतली, फॉर एक्झाम्पल गुजरात घेतली, तर पहिली गुजराती आणि नंतर दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो. आता या संदर्भातलं त्यांचं नोटिफिकेशन पण आलं बघा, ॲड 2025 ची त्या संदर्भातलं नोटिफिकेशन आहे. त्यातला पहिला मुद्दा बघा, काय प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले आहे ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरलं जातं. माध्यम हेच तुमची पहिली भाषा असते. दुसरं काय, द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडली तर द्वितीय भाषा इंग्लिश असेल. प्रथम भाषा जर इंग्लिश निवडली तर द्वितीय भाषा तुमची मराठी असेल. मात्र जर तुम्ही प्रथम भाषा उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी जर घेतली तर दुसरी भाषा तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश निवडता येते. सो काळजी करू नका. तिसरा मुद्दा पण महत्त्वाचा आहे उर्दूवाल्यांसाठी. मी आत्ता सांगितलं, जर तुम्ही उर्दू माध्यम निवडलं तर पहिला पेपर तुमचा उर्दू आणि दुसरा इंग्लिश मराठी यापैकी असू शकतो. मात्र तुम्हाला दोन्ही पेपर करता प्रश्नपत्रिकेतील इतर घटक म्हणजे कोणते, नॉन लँग्वेजचे पेपर सोडले तर उर्वरित जे बालमानसशास्त्र, सायन्स असेल, मॅथ असेल, नाही का, उर्वरित सगळे उर्दू आणि इंग्लिशमध्ये असेल उर्दूच्या विद्यार्थ्यांना. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी एकतर मराठी, इंग्रजी किंवा इतर माध्यम, बघा, जर मराठी, इंग्रजी किंवा इतर माध्यम म्हणजे कोणतं, तुम्ही फॉर एक्झाम्पल माध्यम हिंदी निवडलंय,
हिंदी का बरं निवडलं? मला हिंदी विषय घ्यायचा होता आणि तिकडे मराठी घ्यायचा होता म्हणून हिंदी माध्यम निवडलं. सो कोणतंही माध्यम निवडलं उर्दू सोडून तर दोन्ही पेपर तुम्हाला जे असतील नॉन लँग्वेजचे ते मराठी इंग्लिशमध्येच येतील, काळजी करू नका. बरोबर की नाही? म्हणजे असं तुम्हाला वाटतं ना सर माध्यम जर मी हिंदी घेतलं, हिंदी सगळी भाषा पहिली आली, दुसरी भाषा मी मराठी घेतलं, इंग्लिश स्किप केलं, ठीक आहे लँग्वेजचे पेपर आले हिंदी मराठीमध्ये, उर्वरित जे पेपर आहेत ना, उर्वरित विषयाचे माध्यम जे आहे ना मीडियम ते हिंदी असेल का? नाही, ते मराठी इंग्लिशच असणार आहे, लिखित स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे. बघा आता म्हणजेच काय, तुम्ही मराठी जर घेतलं, माध्यम जर मराठी घेतलं तर पेपर तुम्हाला मराठी इंग्लिश असे दोन्ही पेपरचे भाषा पेपर दोन्ही मराठी इंग्लिश येणार तुम्हाला, माध्यम मराठी इंग्लिश असेल. तुम्ही इंग्लिश घेतलं तर तुम्हाला इंग्लिश मराठी भाषेचा पेपर असेल, लँग्वेज तुम्हाला परीक्षा माध्यम मराठी इंग्लिशमध्ये आहे. तुम्ही जर उर्दू घेतलं तर तुम्हाला पहिला भाषेचा पेपर उर्दू, दुसरी तुम्हाला चॉईस असेल आणि मात्र पेपर तुमचा नॉन लँग्वेजचा पेपर तो उर्दू इंग्लिशमध्ये असेल. आणि तुम्ही जर हिंदी घेतलं तर तुम्हाला इथे बघा पहिले हिंदी भाषा असेल पहिली, दुसरा तुम्हाला ऑप्शन आहे आणि उर्वरित क्वेश्चन पेपर तुमचा इंग्लिश मराठीमध्येच आहे. हिंदीमध्ये येईल का? तो नाही. इतर कोणतीही भाषा घ्या तुम्ही, निवडलेली भाषा माध्यम कोणतं घेतलं तर ते माध्यमचा पहिला पेपर असेल, ऑप्शन 2 मराठी इंग्लिश पैकी आणि बाकी उर्वरित क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिशमध्येच असणार आहे. सो काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो. हा महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि शेवटी अजून एकदा, भाषा हिंदी घ्यायची असेल तर काय करावं? हिंदीचा अभ्यास चालू करा आणि मराठीचा अभ्यास चालू करा. इंग्लिश स्किप करू शकता तुम्ही, काळजी करू नका. जर तुम्हाला वाटतंय मराठी स्किप करायचं, हिंदी इंग्लिश पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला वाटलं हिंदी स्किप करायचं, मराठी इंग्लिशचा अभ्यास चालू करा. सो लँग्वेज याचा फायदा काय होणार आहे? तुम्हाला विचार करायचा की मला जर इंग्लिश अवघड वाटतोय तर इंग्लिशमध्ये स्कोर येणार नसेल तर हिंदी घ्या ना तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला वाटतं की माझा हिंदीमध्ये स्कोर येत नाही सर, मराठी इंग्लिश, ठीक आहे मराठी इंग्लिश ठेवा. सो जे भाषा तुम्हाला सुटेबल ती भाषा निवडायला त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. याचा तुमच्या शिक्षणाचा काहीही काडी मात्र संबंध नाही. सो आता अभ्यास करताना लक्षात घेऊन अभ्यास करा, नाही तर गडबड होऊन जाईल. मग माध्यम आणि भाषा कोणती घेतला तर परीक्षा माध्यममध्ये काही फरक पडतो का? नाही. परीक्षा माध्यम मराठी इंग्लिशच असणार आहे. लँग्वेजचे पेपर लँग्वेजमध्ये, परीक्षेचं माध्यम मराठी इंग्लिशच असणार, त्यात काही फरक पडणार नाहीये. आणि टेट नंतर शिक्षक भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला इथे माध्यम हिंदी निवडल्यामुळे हिंदी शाळा येतील का वगैरे असा काहीही प्रॉब्लेम नाही. ओके. सो ह्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. टीईटीची बॅच चालू झाली आहे, द्रोणा बॅच 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच लगेच जॉईन करा. 2 वेगळ्या प्रकारच्या बॅच आहे, हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. यासाठी तुम्ही काय करू शकता? आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण सगळे अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.